स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांची काल पुण्यतिथी सोहळा जो आहे तो गोपीनाथ गडावर पार पडल्याचा आपण पाहिलेला आहे। साहेबावर प्रचंड प्रेम करणारा जनसमुदाय जो आहे तो त्या ठिकाणी लोटल्याचं देखील आपण पाहिलेला आहे। राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून साहेबांना मानणारा जो वर्ग आहे, राजकीय सामाजिक या क्षेत्रातील अनेक नागरिक ह्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहिलेलं आहे। पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंत्री पंकजा मुंडे तसंच माजी खासदार प्रीतम मुंडे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। यावेळेस मंत्री पंकजा मुंडे ज्या आहेत त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहेबाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांचे डोळे जे आहेत ते पाणावल्याचं आपण पाहिलेलं आहे। साहेबांनी कशा पद्धतीने राजकारण केलेलं आहे, साहेबांनी कशा पद्धतीने समाजकारण केलेलं आहे, तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेब कशा पद्धतीने कटिबद्ध असायचे याचा पुन्हा एकदा उजाळा मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून दिल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर साहेबाच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ताई साहेबांनी काही संकल्पना देखील केलेल्या आहे। नेमकं ह्या वेळेस ताई साहेबांनी कुठली संकल्पना केलेली आहे तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। अत्यंत वेदनेचा आणि दुःखाचा दिवस आहे। मी कोणाला दिसत नसेल तर आवाज तर येत आहे, त्यामुळे आपण 2 मिनिटं शांत ऐकून घ्यावे, कारण हे भाषण सगळ्यात अवघड भाषण असतं माझ्या जीवनातलं। प्रीतमताई आहेत, त्या म्हणल्या मी बोलणार नाही। नमिताताईंना मी विचारलं, त्याही म्हणल्या मी नाही बोलणार। मी बाळदादांना विचारलं, तेही म्हणले नाही ताई तुम्हीच बोला। आता इथे योगेश क्षीरसागर आहे, आमचे बदामराव दादा आहेत, आमचे डॉक्टर कायंदे आलेत, आमचे शंकर देशमुख आहेत, आमचे बंधू अजय मुंडे आहेत, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संजू आंधळे आहेत, आपल्या अक्षय मुंदडा आहेत, आमचे प्रवीणजी घुगे राज्याचे आमचे प्रदेशाचे नेते आहेत, आमचे बंधू गणेश हाके आलेले आहेत, आमचे भैया धर्माधिकारी आणि पद्मश्री धर्माधिकारी आलेले आहेत, आमच्या सर्व पंचक्रोशीतले नाही, जिल्ह्यातले नाही, पूर्ण विभागातील राज्यातील लोक आलेत, आमचे राजाभाई आलेत, वैजनाथराव सोळंके आलेत। राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इथे आज उपस्थित आहेत। मी त्यांचे हात जोडून पहिले तर आभार व्यक्त करते आणि या माध्यमांचे आभार व्यक्त करते। इतकी उष्णता असताना या कार्यक्रमामध्ये तुमचं आणि माझं एक नातं निर्माण झाले। आपल्या ज्या कुळात आपण जन्म घेतो त्या कुळाचं आपलं रक्ताचं नातं असतं, पण जेव्हा आपण एकत्र घाम गाळत असतो एखाद्या कारणासाठी तर ते नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ नातं असतं। तर तुम्ही माझ्या मुंडे साहेबांसाठी, माझ्या पिता आणि माझ्या नेत्यासाठी तुम्ही 12 वर्ष झाले, एकटा पोळाटून गेलं तरी तुम्ही अजूनही घाम गाळून इथे आपल्या कंठातून त्यांच्यासाठी आज भारूड गाताय, त्यांच्यासाठी भजन करतायत। आमच्या आईसाहेब खास इथे भजनासाठी आल्या, हे अजून जास्त पुण्य आम्हाला लाभलं। मी त्यांचे आभार मानते। त्या नेहमीप्रमाणे दुसऱ्या बाजूला जाऊन बसले ते माझी आई प्रज्ञा मुंडे, माझा मुलगा आर्यमन, माझे जावाई गौरव, माझा मुलगाच माझा पण प्रीतमच्या पोटून जन्मलेला अगस्त्य, आमचा जो मला म्हणतो की माझी आई आहे तुम्ही, असा अक्षय, विजूभाऊ दिसायलेत मला सगळे इकडे, आमची शिल्पाताई आहे, आमची मावशी आहे, आमची सर्व वहिनी आल्या आहेत, आमचा भाऊ आलाय, अशोक जैन दिसत आहेत, निमाताई दिसते, आमचे सलीम जहांगीर दिसत आहेत, आमचे विजय वाकेकर दिसत आहेत, आमचा रमेश दादा दिसतोय, रामराव खेडकर दिसत आहेत, विनोद सामंत दिसत आहेत, श्रीहरी काका, जीवराज डाकणे, तांदळे, खरमाटे, सगळे जगातले नावं मी घेऊ शकते। पण हे सगळेजण इथे आलेत। मी आता 4 धाम करून आले। प्रत्येक जण मला म्हणे की आपल्या आईवडिलांना 4 धामाला मुलाचं कर्तव्य असतं नेणं, पण याच ठिकाणी जिथे साहेब आज इथे आहेत तिथे याच हाताने मी साहेबांना अंतिम संस्कार साहेबांचा केलाय। तर मुलापेक्षा तर काही कमी कर्तव्य माझं नाही, पण माझ्या आईला मी 4 धामला घेऊन आले आणि इतका आनंद लोकांच्या मध्ये। भाबडे लोक आहेत आपण, भोळे लोक आहेत आपण। मुंडे साहेबांनी काही आपल्या घरामध्ये आणून सोन्याचे पोते भरले नव्हते, पण मुंडे साहेबांनी आपल्या हृदयात, आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये स्वाभिमान भरलाय, म्हणून आपण मुंडे साहेबांना कधीच विसरू शकत नाही। गरीब माणसाला त्याचा पाठीचा कणा जो वर्षानुवर्ष अत्याचाराने वाकला होता त्याला ताट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं आहे, म्हणून आपण त्यांना विसरू शकत नाही।
जाती धर्माच्या सगळ्या भिंती पाडून ज्यांच्यासाठी अश्रू गाळले आजच्या दिवशी संबंध देशातल्या लोकांनी, त्या मुंडे साहेबांचं आणि त्या लोकांच्या अश्रूचं आणि आमचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही का, असा माझा प्रश्न आहे. आज तुम्ही सगळे इथे आलात, मी हात जोडून तुमचं अभिनंदन करते की तुम्ही एवढं प्रेम करता तुमच्या नेत्यावर, आणि तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या पित्यासाठी आलात. 12 वर्ष झाल्यावर सख्या आई वडिलांचं सुद्धा गोड जेवण घालायला लोक कंटाळ करतात, पण मुंडे साहेबांच्या या गडावर घेऊन तुम्ही, हत्ते साहेब आलेत, तुम्ही स्वतः इथे येता आणि 2 घास प्रसाद घेता, आणि आपला पिता जणू आपला बाप स्वतःचा वारला असं लोकांनी मुंडन पूर्ण राज्यभराच्या लोकांनी करून घेतले. हे मुंडे साहेबांविषयी असणारं तुमचं प्रेम आहे. जेवढं प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करता तेवढं मी कर्जबाजारी होते, कारण माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब स्वर्गाला गेलेले आहेत. कारण मुंडे साहेबांना जेवढं तुम्ही प्रेम करता तेवढं तुमच्या जोडे उचलायची क्षमता माझ्यामध्ये येते, तुमच्यासाठी कष्ट करण्याची क्षमता माझ्यामध्ये येते. मला या जीवनामध्ये तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या सन्मानापेक्षा कुठली संपत्ती मोठी नाही. मुंडे साहेबांची आणि वैद्यनाथाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो. आज मोदीजींनी आव्हान केलं की इंधनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, इंधनाची काटकसर करा, म्हणून मी हा कार्यक्रम रद्द केला. नाही तर इथं लक्षभोजन असतं, आपल्या डोक महाराजांचं कीर्तन असतं, मोठा मंडप असतो, आणि सगळ्या पंचकृषीतल्या मायमाऊल्या सगळे लोक इथे येतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण मुंडे साहेबांच्या नावाने कीर्तन करतो, अन्नदान करतो. स्वतः अमितभाई शहानी या गोपीनाथ गडाचं उद्घाटन केलंय. सर्व मंत्रिमंडळ तेव्हा उपस्थित होतं. या देशामधले सगळ्यात मोठे नेते या गडावर येऊन गेलेत. आता फक्त राहिलेत आपले मोदीजी. आता भविष्यात तुम्ही काय चांगला एखादा इथे प्रसंग घडून मोदीजी इथे यावे, हीच आता इच्छा आहे की आज मोदीजींच्या आव्हानासाठी आम्ही इथे आलो. मला तो दिवस 3 जूनचा सोपा वाटतो, पण 2 जूनची रात्र मात्र फार फार कठीण असते. मी, माझी आई, प्रीतमताई, आम्ही दोन्ही लेकरं, आम्ही काल रात्री आम्ही इथे बसलो होतो आईजवळ. आमची आई रडत होती आणि ती सारखी गोखत होती, एक टर्म तरी साहेबांना मिळायला पाहिजे होती, 5 वर्ष तरी जगायला पाहिजे होते, इतके कष्ट केले, पायात काटे बोचले, घाबरले नाही, उन्हात तानात फिरले, खाल्लं नाही, जेवलं नाही, तब्येतीची चिंता केली नाही. ज्या माणसाला सत्तेवर बघण्यासाठी देश प्रतीक्षा करत होता, देवाने असं न्यायला नाही पाहिजे होतं. पण रामभाऊच्या कवितेत एक वाक्य होतं की लोक मुंडे साहेबांच्यासाठी तप झालं तरी वाट बघतायत. आई साहेब म्हणाल्या, मुंडे साहेब देव्हाऱ्यात जाऊन बसले. मी माझ्या आईला नेहमी सांगते, आयुष्य हे लांब नसावं, आयुष्य हे मोठं असावं. तर माझ्या बापाचं आयुष्य एवढं मोठं होतं की माझा बाप आता देवघरात लोकांच्या जाऊन बसतो. आता त्यामुळे तुमचं त्यांचं नातं माझ्यापेक्षा मोठंच आहे. आमच्या मोदीजींनी सांगितलं, एक पेड माँ के नाम, ते तर आम्ही लावतोच, पण आजचा माझा संकल्प आहे, एक पेड बाप के नाम. अरे जी आई आपल्याला जन्म देते, आपण तिचं खूप कौतुक करतो, पण जो पिता आपलं पालन पोषण करतो, आपल्यामध्ये शक्ती भरतो, त्या पित्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तर आज मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना मी इथे एक रोप देणार आहे. हा माझा संकल्प आहे, आणि हा संकल्प तुम्हा सर्वांना एक एक रोप देणार आहे. तुम्ही घेऊन जाणार का नाही? ते झाड लावणार का नाही? त्या झाडाला पाणी देऊन त्याचा मोठा वृक्ष करणार की नाही? मुंडे साहेबांनी हे पण रोप तुमच्याच हातात दिले ना, या रोपाचं वटवृक्ष तुम्हीच केलंय ना. मग आता प्रत्येकाने या संकल्पातून, प्रत्येकाने जे मी आयुष्यामध्ये खातं सांभाळलं, तो संकल्प माझ्यावरून मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी पुढे नेला. आज मी हे खातं पर्यावरणाचं मला दिलेलं आहे, आणि सगळ्यात कठीण परिस्थिती आज पर्यावरणाची आहे. बघा आता किती उकाडा वाढलाय, किती टेम्परेचर वाढलंय, झाडाची सावली नाही, बांधावर भांडणं चाललेले आहेत. अशा वेळी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचंय, आणि त्यामुळे प्रत्येकाने आता जला कार्यक्रम करायचा आहे. मी संकल्प स्वतः घेते आणि तुम्हाला देते. एकच संकल्प नाही, अजून संकल्प आहे. पहिला संकल्प, एक बाबा, गपना, काय तुला काही नाही, कुणी कुणाला बसू नका, उठू नका, बसा ना, मागून पण चांगलं दिसायलंय. मी संकल्प सर्वांना देते. इथे जे काम करणारे आहेत ना, एसी वाले वगैरे, शांत बसा. अजून आमचे लोक उन्हाळ्यातलेच आहेत, त्यांना काही फरक पडत नाही.
मी संकल्प घेते आज की तुम्ही इथून माझ्या एक एक गोपीनाथ गडाचा प्रसाद म्हणून एक वृक्ष घेऊन जा. तुमच्या घरामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल, तुम्ही किमान 11 झाडं लावा, किमान तुमच्या परिस्थितीप्रमाणे. नुसते लावू नका, ते वाढवा. तुमच्या घरी काही दुःख झालं असेल, तुम्ही गोड जेवण करता तेव्हा सुद्धा प्रत्येक वालेल्या माणसाला एक वृक्ष द्या. आणि त्या वृक्षाची सावली तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे हे लक्षात ठेवा. पहिले लोक संपत्ती देत होते, मालमत्ता देते होते, जमीन देत होते, जायदाद देत होते. आता आपण जो प्रत्येक श्वास घेतोय तो आपण पुढच्या पिढीपासून हिरावून घेतोय. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे इथून तुम्ही सगळे झाड घेऊन जाणार आणि प्रत्येक महत्वाच्या दिवसाला तुम्ही वृक्षारोपण करणार. 3 जून आणि 12 डिसेंबर आणि दसऱ्याला सुद्धा आपण आता आपला संकल्प आहे. जग काय करेल मला माहित नाही. माझ्यावर, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांना संकल्प आहे की तुम्ही आता ते वृक्षारोपणाचा संकल्प माझ्यापासून पुढे न्यायचा. मी एकटीने लावून तुम्हाला श्वास मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही. करणार. दुसरा संकल्प, मुंडे साहेब कोण होते? कोण होते? लोकनेते होते. त्याच्या आधी कोण होते? मुख्य काय? शेतकरी होते. मुंडे साहेबांच्या राजकारणाची सुरुवात कशी आहे? शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर ते उठायचे, ते त्याच्यासाठी लढायचे. पहिला मोठा विक्रमी मोर्चा जर नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणी नेला असेल इतिहासात, तर गोपीनाथ मुंडे नावाच्या या तुमच्या लेकरांनी. मुंडे साहेब शेती करायचे. आता मी पण असं ठरवलंय की रासायनिक नसलेली शेती मी करणार. हा माझा संकल्प आहे. कारण मी जर जे केलं तर तुम्ही कॉपी करता. काय ताईनी जी गाडी घेतली ती गाडी घ्या वाटते. आता माझ्यासारखे कपडे तुम्ही घालत नाही, नशीब. पण ताईने गॉगल घालून फोटो काढला, तुम्ही गॉगल घालून फोटो काढता. ताई अशा वळल्या तशा वळल्या, सगळं करता की नाही? मुंडे साहेबांसारखं करता. मग मी जे करेल ते तुम्ही करणार. म्हणून मी ठरवलंय की रासायनिक खतांशिवाय शेती करायची. पहिल्या वर्षी मला नुकसान होईल समजा, पण जैविक शेती किंवा नैसर्गिक शेती मी करणार आहे. मुंडे साहेब शेतकरी होते. आज मातीची जी अवस्था झालेली आहे, पाण्यामध्ये जे प्रदूषण आहे ते उद्योगापेक्षाही जास्त हे शेतीमधल्या रासायनिक खतांमुळे. आणि मी स्वतः आज थोडं ऊन उतरू द्या, कारण मला पुन्हा मुंबईला जावं लागते, फॉरेनर लोकांबरोबर भेटावं लागते, तिथं मी जरा बरी दिसले पाहिजे. ऊन उतरलं 4, 4:15 मी नांगरणार आहे. आज मी ट्रॅक्टर चालवणार आहे स्वतः. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी आहेत आणि मी शेतकऱ्यांचा आवाज चालवणार. पण मी शेतकरी कधी होणार? मी नुसता गप्पा आणून चालत नाही. मुंडे साहेबांनी शेतात काम केलंय, मुंडे साहेबांनी कष्ट केलेत म्हणून त्यांना ते दुखतंय. माझं हे राहिलं होतं. या सगळ्या धकाधकीत मी स्वतः आज जाऊन माझं शेत नांगरणार आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या दुःखांसाठी मी आवाज उचलला, शेतकऱ्यांना प्रचंड विमा दिला, ज्या जगामध्ये आपल्या सत्कार झाला आपल्या बीड जिल्ह्याचा, आपल्या कलेक्टरचा, हे सगळं केलं. पण तरी जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे ते काय भोग आहेत हे स्वतः भोगल्याशिवाय मी कळू शकत नाही. म्हणून मी आजपासून शेती करणार. आणि दरवर्षी 12 डिसेंबरला मी सकाळी 5 वाजता उठून इथल्या कार्यक्रमाच्या आधी माझ्या ऊसतोड कामगारांबरोबर फडात जाऊन ऊस तोडणारे हा माझा संकल्प. नुसत्या गप्पा मारून मी हेलिकॉप्टरमध्ये फिरून तुमचं मी करत नाही नेतृत्व, तर तुमच्या पायात मोडलेल्या काट्याच्या वेदना सुद्धा मी घेते. हे माझं आणि तुमचं नाते, हे मुंडे साहेबांचा मला आदेश आहे. त्यामुळे मी हे करणार आहे. आता तुम्ही म्हणताल तुम्ही 12 महिने ऊस तोडा, हे जे ट्रोलवर वगैरे असतात म्हणतील, पण मी 12 महिने ऊस तोडून तुमचं चालेल का? मी तयार आहे. जायचं का मग? नाही. तर मी हे माझ्या कष्टकऱ्या लोकांसाठी करणार. माझा प्रत्येक श्वास हा त्या वंचित आणि पीडितांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी माझा प्रत्येक क्षण मी कष्ट करणार. आणि म्हणून हा माझा संकल्प आहे. या संकल्पामध्ये तुम्हाला एक संकल्प देते, तुमच्यापेक्षा लहान माणसाचं काम करा. फार वाईट दिवस येऊ शकतात ना, थोडे दिवस. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे, पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे, इंधन नाही आहे, पाण्याची पाऊस लांबला, पाण्याचा प्रश्न आहे. तर तुमच्यातली माणुसकी जागृत करा. हे पण नेत्याचं काम. भांडू नका. प्रत्येक आपल्यापेक्षा जो क्षीण आहे, दुर्बल आहे, त्याची मदत करा. तेच मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे. हे संकल्प आज मी तुमच्या सर्वांसमवेत सांगत आहे.
त्याच्यातले जे कोणी हे संकल्प पुढे नेतील त्यांच्यावर माझी चांगली दृष्टी राहील, त्यांच्यावर, कारण तुम्ही जसे वागाल तसे तुम्ही जगाल, कळलं ना? तुम्ही जसं वागाल तसं तुम्ही जगाल. तुम्ही जर चांगलं वागलात, सज्जन राहिलात तर सज्जन आयुष्य जगताल. मी तर नेहमी म्हणते, आमचे भगवान बाबा सांगायचे 2 एकर रान विका पण शिका. मी म्हणते 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. हे माझा तुम्हाला संकल्प. त्यामुळे तुम्ही सर्वजण हे संकल्प घेऊन मुंडे साहेबांच्या आठवणीमध्ये हे 4 गोष्टी केल्या तर मी, तुम्ही आणि मुंडे साहेब ही कडी कोणीही तोडू शकणार नाही. अजून एक माझा संकल्प आहे, पण तो मी आत्ता जाहीर करणार, तो मी नवरात्रीत जाहीर करणार. तर मीडियावाल्यांनो, तुम्ही विचार करा नवरात्रीपर्यंत माझा काय संकल्प असेल. तो मी संकल्प करणार आहे आणि तो संकल्प या सगळ्या तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी असेल. तो संकल्प स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, माणसात भिंती उभारणाऱ्या भिंती तोडण्यासाठी असेल. भलेही मला कष्ट पडो, भलेही मला संघर्षाचा सामना करावा लागेल, तो संकल्प मी नक्कीच पुरा करणार आहे आणि तो मी नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे का? एवढ्याच लोकांचा आहे का? जेवढे हो म्हणायलेत, तोंडात जीव आहे का? मग जरा जोरात म्हणा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?